नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, या चॅनलवर मी फक्त आणि फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. जे काय तुमचे डाऊट्स असतील, काही शंका असतील किंवा काही क्वेरीज असतील तर तुम्ही ग्रामरचे रिलेटेड या चॅनलवर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि माझं दुसरं एक चॅनल आहे, फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच मी फक्त कन्सेप्ट त्यावर अपलोड करत असतो. त्या चॅनलचं नाव आहे सर्स इंग्लिश अकॅडमी. ह्याच्यावर फक्त आणि फक्त इंग्लिश स्पीकिंग रिलेटेडच मी कन्सेप्ट अपलोड करत असतो. पहा, आजचा जो आपला ह्या चॅनलवरला म्हणजेच बेसिक इंग्रजी ग्रामर समजणार फक्त या एका शब्दाचा अभ्यास करा. हो, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये तुमचं नाही म्हणलं तरी 70 ते 80% तुमचं ग्रामर हे क्लिअर होऊन जातं. बघा, तो जो कन्सेप्ट आहे कुठला आहे तुमचा, आयएनजी. दिसायला काय फक्त 3च अक्षर आहेत, पण वापर भरपूर आहे. पाहूया आपण. जसं तुम्ही टेन्स मध्ये ह्याला वापरता, त्याला काय म्हणणार तुम्ही, प्रेझेंट पार्टिसिपल, हे की नाही, त्याचा तो एक वापर झाला. आता दुसरा एक वापर आहे तो म्हणजे आहे तुमचा जर्ंड, किंवा त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता, वर्बल नाउन. काय, वर्बल नाउन. जर्ंड आणि वर्बल नाउन म्हणजेच काय, हा पण एक तुमचा आयएनजीचा प्रकार आहे. पण ह्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही टेन्स मध्ये डायरेक्टली असं वापरता, आय एम गोईंग किंवा आय हॅव बीन गोईंग. पण हिथं तसं नाही. हिथं कसं आहे, थोडस वेगळं आहे. म्हणजेच पहा कसं की त्याच्यामध्ये क्रियापदाचा आयएनजी युक्त रूपात जेव्हा त्याचा नाम म्हणून उपयोग केला जातो तेव्हा जर्ंड किंवा वर्बल नाउन असं त्याला म्हणतात. म्हणजेच वी प्लस आयएनजी असा असेल तेव्हा त्याला काय म्हणणार तुम्ही, वर्बल नाउन किंवा जर्ंड पण म्हणणार. राईट. म्हणजे हे आयएनजी कुठल्या रूपाला लागतं, जे तुमचं जे क्रियापद आहे कुठलं, टू, गो, वेंट आणि गॉन, हे जे क्रियापदाचं मूळ रूप आहे म्हणजे गो, ह्याला तुम्हाला काय आयएनजी लावायचंय. आता ह्याच्यामध्येच मी तुम्हाला शेवटचं अक्षर दोनदा का होत नाही त्याच्यावर मी एक सेपरेट लेक्चर घेतलेलं आहे. ते लेक्चर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली 2-2 लेक्चर झालेले आहेत, त्याच्यानंतर तिथं भेटून जाईल. आणि त्याची लिंक वाटलं तर मी तुम्हाला वरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, वरती आय बटन मध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन टाकेन. बघा, आता पहिला याचा वापर पहा. बघा, याचा पहिला वापर बघून घ्यायचा. बघा, वाक्याचा कर्ता म्हणून. आता याचा उपयोग, आयएनजीचा काय उपयोग, आयएनजीचा उपयोग बघा, पहिला उपयोग काय आहे त्याचा, वाक्याचा कर्ता म्हणून. आपण हे पाहतोय कशाचं, फक्त जर्ंड. लक्षात ठेवा, जर्ंड किंवा वर्बल नाउनचा उपयोग पाहतोय आपण. ओके. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स किंवा कंटिन्युअस पास्ट टेन्स किंवा कंटिन्युअस फ्युचर टेन्स ह्याचा आपण उपयोग पाहत नाहीये. फक्त आयएनजी म्हणजे जर्ंडचा उपयोग पाहतोय. त्याला काय, पहिला कर्ता म्हणून. कशाचा, वाक्याचा कर्ता म्हणून पहिला उपयोग, वाक्याचा कर्ता म्हणून. म्हणजेच पहा, रेस्टिंग इज रस्टिंग. रेस्टिंग इज रेस्ट, हे तुमचा वर्ब आहे, त्याला आयएनजी लावलं. रेस्टिंग इज रस्टिंग. ओके. त्याच्यानंतर आहे कलेक्टिंग कॉइन्स इज हिज हॉबी. पहा, दुसरं, कलेक्टिंग कॉइन्स इज हिज हॉबी. म्हणजेच कलेक्ट काय, जमा करणे, आणि कलेक्टिंग कॉइन्स म्हणजे जमा करणे ही त्याचे काय, त्याचा छंद आहे. बघा, हे काय झालं, तुम्ही वाक्याचा कर्ता म्हणून इथं आयएनजीचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर आहे पहा काय, हे आपण पाहतोय जर्ंडचा. लक्षात ठेवा, गडबड करू नका. नंतर आहे क्रियापदाचे कर्म म्हणून. काय, दुसरा क्रियापदाचे
कर्म म्हणून. म्हणजेच पहा, चिल्ड्रन लाईक टू, बघा हे वाक्य आधी पहा, सॉरी, चिल्ड्रन लाईक टू प्ले. बघा आता हा झाला तुमचा इन्फिनिटिव्हचा प्रकार. आता तुम्हाला क्रियापदाचं कर्म म्हणून काय करायचंय, आयएनजीचा वापर. चिल्ड्रन लाईक टू निघून जाईल डायरेक्टली प्लेला आयएनजी, म्हणजे चिल्ड्रन लाईक प्लेइंग, म्हणजे हे क्रियापद आणि त्याचं कर्म काय म्हणून त्याला काय म्हणले, क्रियापदाचे कर्म म्हणून. आज लक्षात, आय कीप रायटिंग. ओके, आय कीप रायटिंग. त्याच्यानंतर आहे शब्दयोगी अव्ययाचे कर्म म्हणून. शब्दयोगी अव्ययाचे कर्म म्हणून. पहिलं आपण वाक्याचा कर्ता म्हणून, दुसरं पाहिलं क्रियापदाचा कर्म म्हणून, आणि तिसरं आहे शब्दयोगी अव्ययाचे कर्म म्हणून. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, प्रिपोजिशन्स, म्हणजे शब्दांना जोडणारे शब्द. ओके, अव्ययाचे कर्म. पहा, ही इज, एक मिनिट थांबा मी सांगते. ही इज फॉन्ड ऑफ विजिटिंग टेम्पल्स. म्हणजे ऑफ नंतर जे आपण जे घेतलंय वर, म्हणजे मूळ रूप घेतलं आणि त्याला काय केलं आपण, आयएनजी लावले. म्हणजे ऑफ हे काय तुमचं प्रिपोजिशन आहे, आणि त्याच्यानंतर जे वर्ब वापरले म्हणून त्याला काय म्हणणार, शब्दयोगी अव्ययाचे कर्म म्हणून. म्हणजे हे शब्दयोगी अव्यय आणि त्याचं हे कर्म, पण त्याला काय केलं आपण, आयएनजी लावलेलं आहे. म्हणजे ही इज फॉन्ड ऑफ विजिटिंग टेम्पल्स. दे आर fond of playing cricket. प्लेइंग क्रिकेट. बघा ऑफ नंतर प्लेइंग घेतले, तसं तुम्ही जे बाकीचे प्रिपोजिशन्स आहेत त्याच्यानंतर तुम्ही क्रियापदाचं मूळ रूप घेऊन त्याला आयएनजी लावणं, म्हणजेच त्याला काय म्हणा तुम्ही, शब्दयोगी अव्ययाचे कर्म म्हणून त्याला वापरू शकता. बघा हे पाहिलं आपण जरण म्हणजेच वर्बल नाउन यांचे उपयोग पाहिले. त्याच्यामध्ये तुम्हाला काय शंका किंवा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.